खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत गणेशोत्सवानंतर निर्णय। माझा कट्ट्यावरील आरोपानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया, तर खडसेंचं फटाके फोडून स्वागत करण्याची महाजनांची भाषा। ठाण्यामधील आनंद आश्रमातील नोटा उधळण्याच्या व्हिडिओवरून राजकारण शिगेला। भ्रष्टाचाराचा पैसा उडवल्याची राऊतांची टीका, तर मुख्यमंत्र्यांकडून कारवाईचं आश्वासन। महाविकास आघाडीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात। 36 मतदारसंघांचा तिढा गणेशोत्सवानंतर सोडवणार। 6 जागांवरून रस्सीखेचीची शक्यता। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांची मुख्यमंत्री शिंदेंसमोर घोषणाबाजी। हैदराबाद गॅजेट लागू करण्याची मागणी, तर आधीच अधिवेशन घेऊन 10% दिल्याची शिंदेंची प्रतिक्रिया। जामनेरमधील खराब रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करणारे गिरीश महाजन व्हायरल। ग्रामस्थांनी जाब विचारल्याच्या दाव्याचं महाजनांकडून खंडन, तर विरोधकांचा हल्लाबोल। निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम रथाला अजित पवारांनी दाखवला झेंडा। जिल्हाधिकाऱ्यांची तहसीलदारांना नोटीस, आयोगानं दोषींवर कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी। संभाजीनगरमधील अपघातामध्ये 4 महिन्याच्या बाळासह 4घांचा मृत्यू। दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना बेड्या। बेसरकर कुटुंबाची कहाणी ऐकून महाराष्ट्र हळहळला। पुण्यामधील कुख्यात गुंड गजानन मारणेला गुन्हेगारीला प्रवृत्त करणारे रील्स बनवणं पडलं महागात। क्राईम ब्रांचकडून गेल्या 5 तासांपासून झाडाझडती। जीएम बॉयज इन्स्टा अकाउंट डिलीट करण्याची सूचना। पुण्यामधील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू डॉक्टर अजित रानडेंना पदावरून तडकाफडकी हटवण्याचा निर्णय। नियुक्तीचे निकष पूर्ण होत नाहीत हे कळण्यासाठी यूजीसीला 2 वर्ष लागले। विधानसभेच्या तोंडावर केंद्राकडून कांदा, कापूस, सोयाबीन उत्पादकांसाठी मोठा निर्णय। केंद्रानं कांद्यावरील $550 प्रति टन निर्यात मूल्य हटवलं, तर कापूस, सोयाबीन उत्पादकांना मदत मिळणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।